हेलो गाइस, हार्दिक अभिनंदन है आपका मेरी रियल लाइफ जर्नी में। आजचा व्हिडिओ थोडा लेट आ रहा आहे, पण होलीचा आहे ना म्हणून स्पेशल आहे। आम्ही निघालो गावामध्ये होली खेळायला फुल एक्साइटमेंट मध्ये। सब लड़कियां एक दूसरे को रंग लगा रही थी हैप्पी होली बोलते हुए। पण एक खरं सांगू का, आजची होली थोड़ी डिफरेंट वाटली। अब किसी को रंग लगाना हो तो पहले पूछना पड़ता है रंग लाऊं का, ठीक आहे का। और अगर पूछ के लगाया भी तो कुछ लोग ऐसे देखते हैं कि काय गरज होती रंग लावायची। लेकिन बचपन की होली कुछ और ही होती थी। 7-8 जन एकत्र येऊन कोणाचेही घरात घुसायचे और सबको काला काला करके ही वापस आते थे। आणि कोणी रंग लावू दिला नाही तर पकडून रंग लावायचे। उनके घर वाले भी कितने सपोर्ट करने वाले थे, यहाँ छुपा है वहाँ छुपा है बता देते थे। आणि एकदा दिवसभर खेळून दमलो की एका जागेवर बसून राहायचो और कोण नहाकर बाहर निकला है ये देखते रहते थे, फक्त त्याला परत रंगवायचा म्हणून। आणि ही छोटी पण आमच्या सोबत निघाली, कोणी बोलवलं नाही पण ही रेडी होती। मनात म्हणत असेल हे लोक काय पागल आहेत का, कारण ही तिची पहिलीच होली होती। त्यावेळी ती खूप लहान होती, इसे होली क्या होती है ये भी शायद अभी तक पता नहीं। नंतर काय होली खेळून सगळे फुल थकले, रंगात पूर्ण भिजलेले, पण तरी फोटो काढायचास असा हट्ट सुरू झाला। मग काय जिथे जागा मिळाली तिथे उभं राहून एका मागून एक खूप सारे फोटो काढले। सगळं मस्त चाललं होतं, पण मग आला तो ग्रुप फोटो मुवमेंट। आणि नेहमीप्रमाणे फोटो काढण्यासाठी मीच पुढे, कारण यांना फोटो नीट काढता येतच नाही आणि कोणाला काय फरक पडत नाही फोटो काढले नाही काढले। पण मला माहिती होतं हेच फोटो नंतर एक सुंदर मेमरी बनेल सगळ्यांसाठी। फोटो तर काढले आणि लक्षात आलं त्या फोटो मध्ये मीच नाहीये। खरं सांगायचं तर त्या मुवमेंटला थोडंसं वाईटही वाटतं, कारण आज आपण सगळे सोबत आहोत, पण काही वर्षांनी जेव्हा हे फोटो पाहू तेव्हा असं वाटेल कदाचित त्या दिवशी मी त्यांच्यामध्ये नव्हतीच। पण काही हरकत नाही, कारण आठवणींमध्ये मात्र मी फुल टाइम होते। नंतर काय एक जगह भेटकर प्लॅनिंग शुरू हो गई। तेवढ्यात म्हटलं चला सेल्फी घेऊया, बघा कसा चेहरा झाला आहे। मैं तो साइड में थी पर ग्रुप की प्लॅनिंग फुल ऑन चल रही थी। आणि लास्ट डिसिजन काय निघाला असेल की चला सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन आंघोळ करायची। पण काय झालं ना, अर्धे जण रागावले कारण त्यांना अजून होली खेळायची होती। मग काय ज्यांना होली जास्त झाली ते निघाले आपापल्या घरी आणि काही जण इथेच थांबले। नंतर काही जण लहान मुलांसोबत पुन्हा होली खेळायला लागले आणि तेवढ्यात आले हे लहान मुलं होलीचे पैसे द्या म्हणून। आमची होली तर कधीच संपली होती। आम्ही क्लीन झालो, पण हे गावचे मुलं अजून पण तसेच फिरत आहे। काही पाणी घेऊन फिरतोय, काही रंग घेऊन रेडी आहे। फुल प्लॅनिंग अजून पण चालू आहे। आम्ही साइडला बसलो आणि फ्री मध्ये लाईव्ह शो बघतोय। चला तर इथेच संपवूया आपली होली आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।